काय कानपणाला पाहिजे काय महाराष्ट्रात मराठीत बोलणार कुठे बोलणार काय कुठे बोलणार मराठी मारतो सोड ना अरे एकतर त्या पाट्या सुद्धा मराठीत नाही ते सुद्धा इंग्लिश मध्ये चल 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 चोपला पाहिजे यांना माजुरडे चाले ओह माय गॉड Dada, yes darling your car is my car, right? yes of course beta So, this house is also mine, right? beta my car my property whatever we have is all going to be yours only Yay! Mama was saying that all of this is ours and you have to earn whatever you want. no beta anyway go get ready we'll watch Frozen again once mama comes home high five yeah काय रे कसली मारवारी बघत होतास अच्छा टीव्हीवर हे परप्रांतीय यांना महाराष्ट्रात राहून मराठीत बोलायला नको मार खाणारच ना म्हणजे तू या मारणाऱ्यांचं समर्थन करतोयस नाही नाही मी समर्थन करत नाही आहे मारणं चुकीचंच आहे पण अगे बऱ्या बोलांना ऐकत नाहीत ग मग काय मारावंच लागणार ना आता मला सांग त्यांना काय प्रॉब्लेम काय मराठीमध्ये बोलायला तुम्ही ते कमवता की नाही महाराष्ट्रात ही आपल्या महाराष्ट्राची बोलीभाषा आहे आपली राज्यभाषा आहे त्यांनी मराठीत बोलायला नको एवढी सोपी भाषा आहे आपली कोणाला सहज शिकता येते हो ना त्यांना प्रॉब्लेम काय मराठीत बोलायला बरं मराठीत बोला एवढी माफक अपेक्षा असते की नाही आपली त्यांना तीही पूर्ण करायची नसते हीच माणसं बाहेर असं करतील हां केरळमध्ये असं करतील शक्यच नाही गुजरातमध्ये असं करतील नाही पण इथे मास्क घालायचा आम्ही सहन करतो ना काही नाही महाराष्ट्रामध्ये आहात ना तर मराठी पाट्या असायलाच हव्यात इथे मराठीतच बोललं पाहिजे नाही बरोबर आहे तुझं म्हणजे महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येकाला मराठी यायलाच हवं ही तुझी अपेक्षा अगदी योग्य आहे पण मला सांग अमराठी माणसाने मराठीतच बोलावं ही तुझी मागणी जशी रास्ते तसंच तुझ्यासारख्या मराठी आईच्या पोटी जन्मलेल्या मराठी मुलाने त्याच्या मुलाशी मराठीतच बोलावं ही माझी अपेक्षा चुकीची आहे म्हणजे आता बघ ना तुझं हे घर तुझी गाडी तुझी प्रॉपर्टी हे सगळं वारसा हक्काने तू तुझ्या मुलाला देऊन जाशील पण आमच्याकडून तुला मिळालेली आपली ही जी मराठी भाषा आहे ती तू तुझ्या मुलाला नाही दिलीस तर तो त्याच्या पुढच्या पिढीला काय देणार मी काय म्हणते फ्रोझनच्या बर्फाबरोबर त्याला कधीतरी आपल्या बालकवींच्या हिरव्या हिरव्या गार गालिच्यांची पण सैर घडव ना जंगल बुक सोबत त्याला अण्णाभाऊ साठेंच्या स्मशानातलं सोनं लुटू दे कधीतरी इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहेच पण मराठी भाषा ही आपली जबाबदारी आहे बाळा नाही म्हणजे महाराष्ट्रात मराठी पाट्या हव्याच अगदी बरोबर आहे पण जर का पुढच्या पिढीला मराठी भाषाच येत नसेल तर त्या पाट्यांचा काय उपयोग बोलशील ना तुझ्या लेकाशी मराठीत म्हणजे बघ पटलं तर घे पटतंय मला हे सगळं मी जर का तुला मारून समजावलं असतं तर समजलं असतं नमस्कार सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रसिको हो आपलं हे जे चॅनल आहे असो आपली सोशल वाहिनी आपण अनेक वर्ष हा जो आपला मराठी भाषा दिन आहे आम्ही याला घेऊन काहीतरी व्हिडिओ करत असतो तुम्हाला माहिती आहे आपण ट्रेनमधला एक व्हिडिओ केला होता मागच्या वर्षी आपण एक बोलीभाषांचा व्हिडिओ केला होता सो हे आपलं तिसरं वर्ष आहे मराठी भाषा दिनाच्या ह्या अशा छान वेगळ्या व्हिडिओचं तुम्हाला हा आमचा प्रयत्न आवडला असेलच ही सगळी आपलीच मराठी मुलं आहेत आणि त्यांचं आसोवा हे यूट्यूब चॅनल आहे आणि ते खूप छान प्रयत्न करतायत सगळेजण छान मराठी कंटेंट द्यायचा प्रयत्न करतायत तुम्ही सगळेजण आसोवाचे व्हिडिओज बघताय तुम्हाला ते प्रचंड आवडतायत पण तुम्ही ना सबस्क्राईब नाही करत आहे आणि ह्यासाठी एक नवा पैसा खर्च नाही करायचा आहे फक्त सबस्क्राईब बटन दाबायचंय बस एवढंच कळतंय का तुम्हाला आई ओरडून सांगते येस रसिको हो काही नाही पुन्हा तेच सांगेन तेच सगळं पुन्हा रिपिटेशन असेलच की आपला आसोवा हा यूट्यूब चॅनल आहे आणि ते आम्ही तुम्ही सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईबचं बटन ते क्लिक करा
आणि काय नाही, फ्री आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आपलं फेसबुक पेज आहे तेही फॉलो करा, सबस्क्राईब फॉलो लक्षात ठेवा. आणि तुम्हाला हा जो आपला व्हिडिओ आहे आजचा मराठी भाषा दिनाचा तो तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आमचा विचार कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमचा अनुभव काय आम्हाला सांगा. तुम्ही तुमच्या मुलाशी मराठीतच बोलताय ना, खात्री आहे मला तुम्ही पण तेच करत असणार. मराठी ही प्रत्येकाला यायलाच, Yes. मराठी भाषा प्रत्येकाला यायलाच. हो, तर बघत राहा हे आपलं मराठी माणसांचं मराठी यूट्यूब चॅनल, आपली सोशल वाहिनी. आ सो वा. आपली सोशल वाहिनी.